असल्यावर 10 वेळा लय खुश आहे काय नाही.
पर्यावरणीय आज जगभर पर्यावरणीय बनवत असताना आपल्या रेवणमध्ये हा दिन आपण पर्यावरणीय कृषी म्हणून साजरा करतोय. कारण पर्यावरण आणि कृषीचा अतिशय जवळचा संबंध आहे आणि यासाठी ज्यांनी देशाचं पहिलं राज्य सेंद्रिय यांच्या मार्गदर्शन झाले ते त्यावेळी भूतपूर्व राज्यपाल आदरणीय आत्ताचे खासदार किंवा पाटील यांनी आम्ही जे 10 शेतकरी गेलो होतो त्यांनी जो संदेश दिलेला आहे तो संदेश आम्ही 5-6 वर्षामध्ये अंमलात आणला आणि तो संदेश पाटील साहेबांचा आज आपल्या सातारा जिल्ह्याला मिळावा या उद्देशानं आज महाराष्ट्रातील कृषी विभाग ग्रीन केअर फाउंडेशन रेहमतपूर पंचायत साताऱ्याच्या वन विभाग या सर्वांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी अतिशय म्हणजे ज्याला आपण तंतोतंत वेळामध्ये 9 वाजता 9:15 साहेब रेहमतमध्ये उपस्थित राहिले आणि आज या ठिकाणी हा रेहमतपूर पंचक्रोशीतील सातारा जिल्ह्यातील कृषी विभागाचा हा सेंद्रिय शेतीचा पहिला कार्यक्रम आहे आणि ही जी सुरुवात आहे ती सातारावर जावी आणि ज्या पद्धतीनं देशामधलं सेंद्रिय राज्य सिक्कीम झालं त्या पद्धतीनं प्रत्येक सेंद्रिय शेतकरी हा संदेश सातारा जिल्ह्याचा महाराष्ट्रावर जावा आणि महाराष्ट्रातला पहिला सेंद्रिय जिल्हा हा सातारा व्हावा या दृष्टिकोनातून हा संदेश देण्यासाठी कार्यक्रम विभागाचे आपल्या कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष साहेब आलेले बातम्याचे बंदर साहेब आलेले आहेत. यानंतर जे जागतिक कृषी तज्ञ आहेत आणि आपल्या धारपुरीचे खटाव तालुक्यातील दुष्काळी भागातले जे शास्त्रज्ञ आहेत ते श्रीकांत डॉक्टर श्रीकांत करतात हे याचे आपले प्रमुख मार्गदर्शक आहेत आणि यामुळं या ठिकाणी आज जो हा कार्यक्रम एक वेगळा संदेश देणारा कार्यक्रम आहे की जेणेकरून पुढच्या काळामध्ये रेहमतपूर हे कौशल्य शिक्षणाचं त्याचबरोबर सेंद्रिय शिक्षणाचं संशोधन आणि प्रातिष्ठिकाचं केंद्र व्हावं आणि हा संदेश पुढच्या काळामध्ये एक ऑर्गॅनिक रेहमतपूर ऑर्गॅनिक कोरेगाव तालुका ऑर्गॅनिक सातारा जिल्हा ऑर्गॅनिक हा संदेश देण्यासाठी आयोजित केले. कार्यक्रमाची वेळ अतिशय थोडी आहे कारण साहेबांना 11 वाजता साताराला मिटिंग आहे आणि साहेबांना आपल्याला साहेबांना ऐकायचं आहे त्यासाठी फक्त एवढंच आहे की आजच्या दिनी हा जो संदेश आपण पर्यावरण घेतोय हाच संदेश जागतिक पर्यावरण तज्ञ डॉक्टर राजेंद्र शेंडे हे जगामध्ये पर्यावरणाचा काम करत आहेत आणि त्याचबरोबर सेंद्रिय क्षेत्रामध्ये जे देशामध्ये पहिलं काम त्यांनी केलं हा आपले सातारचे भूमिपुत्र किंवा पाटील साहेबांचा संदेश आणि पर्यावरण संदेश हा जिल्ह्यामध्ये गेला तर एक रेहमतपूर आणि सातारा जिल्हा ही पर्यावरणाचं कौशल्य शिक्षणाचं आणि सेंद्रिय शेतीचं एक वेगळ्या एक मॉडेल होईल अशा प्रकारचे आपण प्रयत्न करतो. कारण का पाटील साहेबांना बरोबर 10 वाजून 10 मिनिटांनी निघायचं तर पाटील साहेबांना आपला ऐकायचं असल्यामुळं या ठिकाणी माझ्या मनोरंजन प्रोग्राम देतो. आपण प्रत्येक जणांनी संदेश घेऊया की आज जे उपस्थित आहे त्यांनी एक 5 शेतकरी आपले तयार शेती करावी आणि त्याचबरोबर फॅमिली मार्केट ही कल्पना होती तशी फॅमिली फार्मर ही कल्पना आपण पुढे घेऊया. सेंद्रिय शेतीचा एक श्वास आणि ध्यास घेऊन एक उत्तुंग असं कार्य केलं ते श्रीमाजी पाटील आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आणलेले आहे. साहेबांचं स्वागत या ठिकाणी अरुण माने सर, डॉक्टर राजेंद्र शेंडे, शिवाजीराव माने यांनी करावाची गरज मिळाली. त्यांच्या हस्ते स्वागत होते. ही सर्व मंडळी सिक्कीम राज्यामध्ये जेव्हा साहेब राज्यपाल होते तेव्हा सिक्कीम राज्याचं सेंद्रिय शेतीचं जे काही काम आहे ते पाहण्यासाठी अभ्यास दौऱ्यावरती गेलेले होते. आज या ठिकाणी
भूमिपुत्र आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये कृषीतज्ञ म्हणून त्यांनी आपलं नाव नोंदणी केलेलं आहे ते डॉक्टर श्रीकांत जगताप यांचं स्वागत या ठिकाणी चौदेश एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आदरणीय नितीन नामाणे यांनी करावयास विनंती. सन्माननीय डॉक्टर श्रीकांत जगताप आंतरराष्ट्रीय कृषीतज्ञ आपल्या खटाव तालुक्यातील धारपुरी गावचे असणारे आपले भूमिपुत्र डॉक्टर श्रीकांत जगताप यांचं स्वागत नितीन नामाणे यांच्या हस्ते होते. वंचितांचं आयुष्य उजळून काढण्यासाठी बऱ्याच जणांची धडपड सतत सुरू असते. अशा विषयी अनेकांना प्रकाशाचा मार्ग दाखवतात. असंच एक प्रकाशमान व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर श्रीकांत जगताप. आपण डॉक्टर राजेंद्र सेन यांचं स्वागत करावं. आपली माणसं जेव्हा आवाज उंचीची होतात तेव्हा त्यांचा सामना समोर बघा इकडे आपण करून येतो. अशापैकी डॉक्टर सौ आशाताई भोसले यांनी करावयाची त्यांना विनंती. बाकी श्री फरांदे जिल्हा कृषी अधीक्षक सातारा यांचं स्वागत या ठिकाणी होते. सन्माननीय डॉक्टर भूषण यादीवार साहेब झालं विकास मंडळ साहेब प्रकल्प संचालक आत्मा सातारा यांचं स्वागत या ठिकाणी अनंत माने यांना फार्मर ग्रुपचे सदस्य रहिमतपूर पंचवर्षी फार्मर ग्रुपचे सदस्य अनंत माने यांनी करावयाची त्यांना विनंती. विकास मंडळ साहेब प्रकल्प संचालक आत्मा सातारा. डॉक्टर भूषण यात्रेवार विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र बोरगाव हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत पंचवर्षी फार्मर ग्रुपचे सदस्य शिवाजीराव माने आबा यांनी करावयाची त्यांना विनंती. यात्रेवार साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. कोरेगाव तालुक्याचे कृषी अधिकारी सन्माननीय बाबासाहेब शेळके हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत मैपती माने गुरुजी पंचवर्षी फार्मर ग्रुपचे सदस्य यांनी करावयाची त्यांना विनंती. बाबासाहेब शेळके कोरेगाव तालुका कृषी अधिकारी. कोरेगाव तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं सेंद्रिय शेती म्हणजे असे प्रायोगिक तत्वावर नव्हे तर 100 एकरावरती सुरू करणारे आणि ती यशस्वी करून दाखवणारे आशोकराव चिमटे कृषी भूषण हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र सेन साहेब यांनी करावयाची त्यांना विनंती.
घेऊन जात असाल तर ते इथे टाका. आम्ही त्याची विल्हेवाट करून तुम्ही आज जायचं नाही त्याच गावामध्ये तेव्हा तुम्ही दुकानात जाता एखाद्या दुकानदाराने तुम्हाला प्लास्टिक दिला तुम्ही पुढच्या काही कंपनीची घेतलं त्याच सिक्कीममध्ये ज्या माणसाच्या घरी किंवा त्याच्या परिसरामध्ये घाण आहे हे जर तुम्ही सांगितलं तर तिथे तुमचा
सहकार्याने शोधून काढलं आणि हा प्रोफेसर स्वातंत्र्य केला हा आता मोठा व्हायला पाहिजे. आणि जिल्ह्यामध्ये आपण सिक्कीम साता हे अतिशय जरूर आहे, त्याची कृती करून टाकणं. धन्यवाद. धन्यवाद साहेब. या ठिकाणी उपस्थित झालेले कोरेगाव पंचायत समितीचे सहाय्यक विकास अधिकारी सन्माननीय दादासाहेब गावडे यांचं स्वागत माने साधणी करावं असते आणि सर्व उपस्थितांना नम्रतेची विनंती, आपण जागेवरती थांबावं. आपल्याला जागेवरती अनुभव पाहणं दिला जाणार आहे. त्याचबरोबर जाताना कृषी विभागाच्या माध्यमातून एक रोप दिलं जाणार आहे, ते रोप देखील आपण घेऊन जायचं आहे. आज आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा सातारा, ग्रीन केअर फाउंडेशन पुणे, पंचक्रोशी ऑर्गॅनिक फार्मर ग्रुप रहमतपूर आणि श्री चौदेश्वर एज्युकेशन सोसायटी रहमतपूर या सर्व संस्थांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही सेंद्रिय शेती आणि पर्यावरण शेतकरी कार्यशाळा, या कार्यशाळेसाठी उपस्थित राहिलेले माननीय खासदार श्रीनिवास पाटील साहेब, डॉक्टर श्रीकांत जगताप, डॉक्टर राजेंद्र शेंडे, डॉक्टर विवेक क्षीरसागर, माननीय विकास बनकर, भाग्यश्री फरांदे, महेश चांदुर्डे, डॉक्टर भूषण यादगिरवार, ब्रह्मकुमारी रुक्मिणी बहिणी, अशोक चिवटे, मोहन बॅटन गडकरी, अरुण मानेसर, दादासाहेब गावडे, बापूसाहेब शेळके आणि आपण सर्व यामध्ये दैवत विकास सेवा सोसायटीचे सर्व पदाधिकारी, दैवत सेवानिवृत्त संघटनेचे पदाधिकारी, आपसिकेचे सरपंच प्रवीण भोसले, सरपंच नमादेश्वर, एक्सेस सरपंच किरण भोसले, जामनेर सोसायटीचे चेअरमन शंकरराव पवार आणि सर्व चौदेश्वरी शिक्षण
धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी नुकतेच उपस्थित झालेले सातारा ऊर्जा विभागाचे कनिष्ठ भूवैज्ञानिक माऊंट बॅटन गडकरी यांचं स्वागत अनंत माने अण्णा यांनी करावं. माऊंट बॅटन गडकरी कनिष्ठ भूवैज्ञानिक ऊर्जा विभाग सातारा. या ठिकाणी एक्सरे गावचे सरपंच किरण भोसले उपस्थित आहेत की जे सिक्कीमला जाऊन आलेले आहेत की सेंद्रिय शेतीमध्ये वेगळा प्रयोग सातारा सेंद्रिय मंच या माध्यमातून ते करतात. किरण भोसलेंचंही स्वागत या ठिकाणी शेंडे साहेबांनी करावं असं त्यांना विनंती. आणि आज 5 जून आहे, जागतिक पर्यावरण दिन आहे. एक वेगळा योगायोग आहे की आमच्या फाउंडेशन शिक्षण संस्थेतील श्री कोल्हेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स तांदवाडी मलापूर या ठिकाणचे उपशिक्षक आमचे सन्मित्र अनिरुद्ध सुभाषराव नाईक यांचा वाढदिवस आहे. त्यांना आजच्या समारंभामध्ये वाढदिवसाच्या आपण शुभेच्छा देऊया. मी शेंडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी नाईक सरांचं अभिष्ट चिंतन शुभेच्छा देऊन करावं. यानंतर विनंती डॉक्टर राजेंद्र सेंडे यांना की आपण आपलं मार्गदर्शन
वर्षी डॉक्टर फुलेच्या मार्गाने डिझाईन केलेल्या 4 महिने त्यांच्याबरोबर काम केल्यानंतर ते म्हटले नाही, तू इथं नाही राहायचं, तुझी जगाला गरज आहे, तू अमेरिकेत जा. आणि मी त्याच्या आधी मला अमेरिकेची 10 स्कॉलरशिप आल्या होत्या. मी शेवटी आपली उद्या कॉलेज सुरू होणार आणि त्या दिवशी डॉक्टर फुलेने मला तिकीट काढून दिलं आणि म्हटले तो अमेरिकेत आहे. त्यांच्या नाम पत्ता काही काढले नाही. ते अमेरिकेत पोहोचलो. तिथं माझं मास्टर्स केली, डॉक्टरेट केली आणि ती डॉक्टरेट मी ग्लोबल क्लायमेट चेंज या विषयावर केली. तर मी ज्यावेळी मला ही डिग्री मिळाली त्यावेळी आमचे व्हाईस चान्सलर मला म्हणाले की ग्लोबल क्लायमेट चेंजवर डिग्री करायला तुझ्याकरता योग्य माणूस दुसरा कोणी नाही. मला कळलं नाही त्याचं का म्हणताय. म्हणाले अरे वेड्या, तुझं नाव बघ ना, जगता, जग म्हणजे वर्ल्ड, ताप म्हणजे फिवर. तू ग्लोबल क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंगवर काम करायला अत्यंत योग्य माणूस आहे. म्हणजे नशीब हे असतं बघ. आणि मग त्याच्यानंतर मी त्या विषयावर काम केलं. अमेरिकेच्या प्रेसिडेंट प्रत्येक 4 जुलैला भाषण करतात स्टेट ऑफ द वर्ल्ड म्हणून. तर ग्लोबल क्लायमेट चेंजवर त्यांचं भाषण मी लिहून आहे आणि त्याच्यामुळे मग मी ग्लोबल क्लायमेट चेंजवर काम केलं. आणि नंतर मला आफ्रिकेमध्ये 40 देशांचा सल्लागार म्हणून पाठवलं. तेव्हा मला सांगितलं सोड पण सोडलेलं माझी विषय त्या भारताच्या महिला कबड्डी संघाच्या कॅप्टन होते, भारताच्या आणि महाराष्ट्राच्या. आणि त्यावेळी इंग्लंडचं वैशिष्ट्य असं होतं की SSC बोर्डामध्ये जी पहिली महाराष्ट्रात 20 रँक यायचे ते आमच्या डिव्हिजन A मध्ये 10 असायचे. तर त्यांनी माझ्यात ते पाहिलं की हे मटेरियल असं आहे की त्या पहिल्यात 10 येऊ शकेल आणि परमेश्वराची कृपा असते मी आलो. मग मी फर्स्ट इयर सायन्स केलं. त्याच्यानंतर सगळ्यांचे विचार करतात पुढे काय व्हायचं, डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं की काय व्हायचं. आणि माझा काहीच निर्णय ठरत नव्हता कारण आमची परिस्थिती खूपच नाजूक होती. आणि बाकीचे मित्र आता मी शक्यतो सांगत नाही कोणाला, पण महिंद्राचा आनंद महिंद्रा माझे चहाचं सुद्धा तुम्हाला थोडक्यात सांगतो की माझ्या लहानपणी आईने सांगितलेली गोष्ट. स्वातंत्र्यपूर्व काळात लोक ही दूध प्यायचे, दूध नसेल तर दूध शेजारी असं जुना त्यांच्या पावलाला. त्यावेळेस ब्रिटिश लोक जर्मनचं पातेलं स्टोव घेऊन बाजारात फिरायचे आणि चहा करायचे. पण चहा करताना आपल्याला दुधाची आवश्यकता होती. दुधाशिवाय आपण पिलं नसतं चहा, म्हणून त्यात दूध टाकलं. आपला गर्व
तुम्हाला हिरो होता जाणून बजेट चालवायचं असेल तर पेक्षाही वेळ लागतो. आज शेतकऱ्याच्या दृष्टिकोनाच्या जनावरांच्या बाबतीत एखाद्याला गाय लोक घरी सारखे असतात तर असे ऍक्सिडेंट होत नाही. सगळ्या काही मिळत आहेत, सगळ्या मशीन मिळत आहेत. त्याच्यासाठी कसं मोटरसायकलसाठी जागोजागी गॅरेजेस आहे, पेट्रोल पंप आहे. तसे तुम्हाला खासदारांनी त्या प्रकारची सेवा सुद्धा मिळली आहे की मिळत आहे. त्यांचे बिले असतात, जनावरांचे बिले पण होत नाही. हा सगळ्याचा विचार केला की आज करोडो रुपये रस्ते आणि रस्त्यावरून खर्च केला जातो. परंतु समाजाच्या हा जो शेतकरी वर्ग आहे आणि त्यांची मुलं आहेत आणि त्यांचे पर्यावरण हे आपलं कुठेतरी सुटतं. हे साताराचे नांदेडमध्ये जाऊन एखाद्या माणसाने साधं झाला तर तो सावलीत येऊ शकेल अशा प्रकारची सगळी घोडाची झाडं उतरवतो. रस्ते तयार करताना पहिली गोष्ट काय केली असेल तर झाडं पहिल्यांदा तोडून पहिल्यांदा नदीवरचं ब्रिज वाढवायला पाहिजे. एखाद्या वळण असेल तर ती कट करायला पाहिजे. आणि ती काढताना पहिला जो माणूस झाड बांधतोय हा झाडाच्या वरती जातोय एक झाड हे 100 पुत्रांच्या बरोबर आहे. हे कायम लक्षात ठेवा. आपल्याला पुत्र नसेल, मुलं एक असतील तर ते एक झाड लावलं तर पुत्र 100 मुलांच्या वरती ते त्यातून मिळणार आहे. माझी एवढीच आपल्याला विनंती आहे की आपण शांतपणे विचार करा आणि तुमच्या पदार्थ घ्या, सात्विक आहार घ्या, पर्यावरणाचं रक्षण करा आणि आपला उद्धार करा. एवढंच मला या विचारात सांगायचं. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्व सेविकांचा आभार प्रकट करतो आणि धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. इथे पर्यावरणाबद्दल काही ऐकलं तर मी असा विचार केला विचारात बसावं इथे. आणि हा बदल घडणं हे खूप महत्वाची बाब आहे. म्हणून मी म्हटलं की थोडक्यात वेळामध्ये माझं जीवन मला जरा सांगावं. मी खटावपासून 4 किलोमीटर लातूर म्हणून गाव आहे. साधारण 200-300 घराचं छोटं गाव आहे. तिथं मी माझी शाळेची सुरुवात झाली. पहिली 2 वर्ष शाळेत गेल्यानंतर मी वडिलांना म्हटलं की मला शाळेत नाही जायचं, मी शेती करतो. कारण इथे मला काही शिकायला मिळालं नाही. तर तुम्हाला वाटत असेल की मी शेती करावी
आम्ही त्या शाळेत प्रिन्सिपलना भेटायला गेलो आणि त्यांना म्हटलं की जर तुम्ही मला 8वीला इंग्लिश मीडियममध्ये प्रवेश दिला तर मी तुमच्या शाळेत येतो. आज जर तुम्ही पाहिलं तर समाज हा कामच आहाराकडे चालतो. म्हणजे संध्याकाळी हॉटेल दोन्ही तिथे बिलकुल असतात. जागरण लेणीचे 650 आउटलेट्स मध्ये पुण्यामध्ये जिथं फूल विकायचं, परंतु त्या पुण्यामध्ये 22,500 ठिकाणाची होती तिथं जागरण. राज्य शासनाला सुद्धा त्या महसुलाचं अट्रॅक्शन, परंतु आज लोकांनी दूध प्यावं. त्यातल्या जीवाणूंची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढते. जी भूमी, ज्या भूमीमध्ये आपण खत देणार आहोत त्या धरती मातेला सुद्धा जेव्हा तुम्ही खूप चांगल्या शुभभावना देता, गुड विशेस देता, ज्याला आम्ही राजयोग मेडिटेशन म्हणतो, तर त्या गुड विशेस दिल्यानंतर, शुभभावना दिल्यानंतर ती धरती पण खूप खुश होते आणि तिच्यामधले जीवाणू वाढले जातात. हे प्रयोग केलेले आहेत आणि ते सायंटिफिकली प्रूव्ह केलं गेलेलं आहे. जे बीज तुम्ही त्या धरणीमध्ये टाकणार आहात त्या बीजाला सुद्धा जेव्हा शुभ संकल्पांचं दान दिलं जातं तेव्हा त्या बीजामधली उगवण क्षमता जी आहे ती वाढली जाते. त्यानंतर ज्यावेळी ते प्लांट्स ग्रो करायला लागतात, ते छोटे छोटी रोपटी मोठी व्हायला लागतात, ती मोठी होताना पण जेव्हा त्याला अधूनमधून, भले तुम्ही त्या भूमीमध्ये जा, शेतीमध्ये किंवा घरातून सुद्धा जरी तुम्ही त्याला शुभ भावना देत राहिलात, खूप त्याला प्रेम देत राहिलात, तर त्या रोपट्यांचं जे वाढण्याची गती आहे ना ती खूप चांगली होते. फूल येण्याच्या प्रक्रिया, फळ धारण्याची प्रक्रिया, त्या वेळेला जर आपण त्याला गुड विशेस देत राहिलं, शुभ भावना देत राहिलं, तर ते फळामधली जी क्वालिटी आहे ती क्वालिटी पण खूप चांगली होते. फुलं पण खूप येतात तिथे आणि फळांची संख्या पण वाढली जाते. हे मी स्वतः अनुभव केलेला आहे. ज्या ठिकाणी आमची शाश्वत यौगिक शेती आहे त्या ठिकाणी 3 ते 4 मधमाशांची पोळी कंटिन्यू 12 महिने असतातच असतात. याचं कारण की तिथं विष दिलं जात नाही, कुठल्याही प्रकारची रासायनिक फवारणी केली जात नाही आणि आम्ही मधमाशांचं पोळं तयार झालं तर त्याचा मध काढून नाही घेत, तर त्या मधमाशांसाठीच ते ठेवतो. परंतु त्याचा दुसरा फायदा शेतकऱ्याला काय होतो तर परागण खूप चांगल्या प्रकारे होतं तिथं आणि त्यामुळं बाकी सगळीकडे जरी शेतीत असेल तरी तेवढ्या शेतीमध्ये नेहमी मधमाशा झाडावरती पोळी असतात. मी 10 गुंठ्यामध्ये जवळजवळ 120 फळं देणारी झाडं लावलेली आहेत. माझं एक तत्व आहे की आपण डबल फायदा घ्यायचा. निसर्गामध्ये ऑक्सिजन पण झाला पाहिजे, पक्ष्यांना राहायला घर पण बनलं पाहिजे आणि आपल्याला पण काहीतरी त्याचं आउटपुट मिळालं पाहिजे. म्हणून मी शक्यतो फूल किंवा फळ देणारं किंवा औषधी गुणधर्म ज्या झाडामध्ये ती झाडं शक्यतो करून लावते किंवा त्याच्यातून आपल्याला काहीतरी आणखीन चांगला आउटपुट मिळेल. आता कालच आम्ही हा पर्यावरण सप्ताह साजरा करत आहोत विद्यालयाच्या वतीनं. तर काल पण मी पाटण तालुक्यामध्ये मी आपल्या वन विभागाकडून काल विकत रोपं घेतली. माहीत नव्हतं मला फ्रीमध्ये पण मिळतील हे, पण मी विकत रोपं घेतली. पण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मी स्वतः लावून आले तिथं. फक्त त्यांना एवढंच सांगितलं की तुम्ही त्याचं जतन करा. तर झाडं ही बांधावरच न लावता अशी शेतामध्ये पण लावू शकतो, त्याच्यात आंतरपीक पण घेऊ शकतो. हा प्रयोग मी प्रॅक्टिकल केलेला आहे आणि ही शेती जर आपल्याला समजून घ्यायची असेल ती विना खर्चाची शेती आहे. फक्त देशी गाय असणं आपल्याजवळ गरजेचं आहे. मगाशी खासदार साहेबांनी आपल्याला जर्सी पण असेल तर चालेल म्हणून सांगितलं, पण मी सांगेन बिलकुल ती जर्सी किंवा होलिस्टीन या गायी ठेवू नका. जर 5 वर्ष आपण त्याचं दूध पिलं तर 6व्या वर्षी आपण आपलं ब्लड टेस्ट करायचं, शुगर डायग्नोज झालेली असेल. कॅन्सरच्या पेशंटची वाढ हे दूध करतं. म्हणून जर्सी किंवा होलिस्टीन गाय आपल्या घरी ठेवू नका, उत्पन्नासाठी ठेवू नका. आपण नाही प्याल, समाजाला पाजाल तर आपली येणारी पिढी ही डायबिटीस युक्त जन्माला येईल. आणि म्हणून मी असं सांगेन की जे जर्सी गाईचं दूध आहे हे आपल्यासाठी नाही आहे. तर देशी गाय आपण जरूर पाळा. म्हैस पाळली तरी चालेल,
पण जर्सी गाय मात्र पाळू नका, हॉस्टिन गाय पाळू नका. माझ्याकडे गोशाळा पण आहे. जर कोणाला देशी गाई हव्या असतील तर मी आपल्याला देऊ शकते. तर अशा प्रकारची ही सुंदर शेती आहे. केव्हाही येऊन आमचा हा प्रोजेक्ट बघा. खूप सुंदर असा हा प्रोजेक्ट आहे, जिथं खूप चांगल्या प्रकारे आम्ही पशु पक्ष्यांचं पण संवर्धन करतो, निसर्गाचं पण संवर्धन करतो. आपल्याला जादा जर माहिती हवी असेल तर आपण माने सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. या प्रकारच्या शेतीचं फ्री ट्रेनिंग आम्ही विद्यालयाच्या मार्फत देतो. जरूर आपण त्याचा लाभ घ्या. वेळ दिला इथं मंचावर माझ्यासाठी, म्हणून मी मंचाचं आणि आपण सगळ्यांनी खूप चांगलं ऐकलं म्हणून आपल्या सगळ्यांचंही मी विद्यालयाच्या वतीनं धन्यवाद बहिणी. यानंतर विनंती सन्माननीय अशोक चुपके साहेबांना आपण आपलं मनोगत या ठिकाणी थोडक्यात कृषीभूषण आणि किनईमध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं सेंद्रिय शेतीचा प्रयोग मोठ्या प्रमाणामध्ये राबवला ते आपल्याच गावातील माझे सर गेले कित्येक वर्ष आधी काम करत आहे आणि आपणही त्याच्याबरोबर इंग्रजांच्या सहभागी चांगल्या प्रकारे गट चालवला आहे. आमच्या पगार तसं खर्चाचं सांगितले प्रत्येकानं आपल्या शेतामध्ये वनस्पती झाडांची लागवड केली पाहिजे, जेणेकरून आपण शेतीचं आपल्या पर्यावरणाचं रक्षण करू नये. मला साध्या अतिशय आम्ही वाटतो योग आला भेट दिला होता तर त्यांच्या सर्व शेतीच्या बांधावर बघितली तर पूर्ण झाडांनी चालवली एक कसा मोबाईल उचलला त्याचा परिणाम असा होतो की आमच्या शेतामध्ये तापमान आणि शेताच्या बाहेर तापमान देते तर आपल्याला निश्चित प्रकारचा त्याचा फरक वापरला. तर हे कशामुळे शक्य झालं तर की जे काही शेतामध्ये आम्ही जे काही सर्व प्रकारच्या वनस्पतींची लागवड केली आहे आणि असं काही नाही की जेव्हा मी शेतात जर झाडं लावली किंवा बाजारात झाडं लावली तर माझी शेती पडली होईल किंवा मला काही मिळत तर असं बिलकुल नाही आहे. ज्या काही आपण झाडांचे फळझाडांची लागवड करणार आहोत किंवा अन्य प्रकारच्या झाडांचे असेल लीप असेल कोविड असेल किंवा पिंपळ असेल रोड असेल तर ही सर्व झाडं कशी आपल्याला मिळतं. आपण शेतामध्ये जे काही प्रयोग करतो त्या प्रयोगाला लागणारे सगळे वनस्पती आणि वनस्पतींची विविध आकाराप्रमाणे आपल्या शेतामध्ये वापरत असतो. त्याच्या दिनाच्या निमित्ताने आपण आपलं आरोग्य जर सांभाळत असेल तर प्रथमतः आपण आपल्या शेतीचं आरोग्य हे सांभाळलं गेलं पाहिजे. आणि शेतीचं आरोग्य सांभाळण्यासाठी आपण आता एक संकल्प केला पाहिजे की मी माझ्या शेतावरती ज्या बाहेरच्या आपण केमिकल म्हणजे गोष्टी असत असतील कीटकनाशक असतील किंवा रासायनिक खतांचा जो वापर वापर करतो तो आपण हळूहळू कमी केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी उपलब्ध असलेली इतर साधने आपण आपल्या शेतातून स्वतः तयार केली पाहिजे, जेणेकरून आपल्या शेतीवर खर्च कमी होईल आणि आपण जे काही अन्नधान्य उपलब्ध करून देणार आहोत त्या आपल्याला सुद्धा आणि आपण ज्या लोकांना विकणार आहोत त्यांच्या सुद्धा आरोग्यासाठी निश्चित चांगलं असलं पाहिजे. कारण आपण आपल्या 10 रुपयाच्या शेतीमध्ये 11 रुपये जर लावलो तर ते आपल्या कुटुंबाबद्दल मर्यादित राहणार आहे. तो तर प्रयत्न निश्चित केलाच पाहिजे. पण आपण हे करत असताना सुद्धा आपण इतर लोकांचं आरोग्य सुद्धा जपणं हे आपलं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य जपण्यासाठी निश्चितपणे आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे. आणि या प्रयत्नासाठी जे काय लागणारी मदत असेल की आपल्याला कृषी विज्ञान केंद्र आपल्याजवळ बोलवलं एक अतिशय चांगलं विज्ञान केंद्र तिथे त्या प्रकारची मदत आपल्याला मिळत असेल याची काय माहिती ती तिथे उपलब्ध होत असेल. त्याचप्रकारे आपल्या जिल्ह्यामध्ये काही सेंद्रिय शेतीचे गट निर्माण झालेले त्या गटांमध्ये सुद्धा पहिल्याची लोक अतिशय गेले 20 ते 25 वर्षापासून हे असे काम करतात. त्यांच्याकडून सुद्धा अशा प्रकारची आपल्याला माहिती मिळू शकते. आपण हे जर त्या निसर्गाचं किंवा पर्यावरण रक्षण केलं नाही तर काय होऊ शकते. आपण 2 वर्षात आलेल्या आपण जी आपल्याकडे कोविडची महामारी
धन्यवाद. ह्या गोष्टीमुळे काय झालं, थोडीशी वर्ग आलेली होती जरा ऍक्टिव्ह प्रेशर पण झालं, असेल काही बोलत असेल ते बोलणं बंद झालं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगणार आहे की माणूस इतका बदलत चाललेला आहे, त्याचा प्रचंड परिणाम हा वास्तविक पाहता जनावर आणि माणसं यांचा संबंध हजारो वर्षांपासूनचा असून आज आपण जनावरांना वाढीव टाकत आज तिथं बसलेले किती जण रोज 1 ग्लास दूध पितात असं मी विचारतो, म्हणजे हात रुपयावरती जावे किती जण रोज 1 ग्लास पाणी तर आपल्याला दिसेल की 20% आपण लोक राहिले दूध पितात. वास्तविक दूध हा सात्विक पदार्थ आहे असं चिंतेमध्ये लिहिलेलं आहे. तो स्निग्ध चौदा त्यांनी आपलं मनोरथ थोडक्यात आदरणीय व्यासपीठ आणि सर्व माझे भाऊ बहिणी, आज आपण एका सुंदर दिवशी एकत्र आलेलो आहोत. विश्व पर्यावरण दिवस. पर्यावरण जर समतोल असेल तर आपण जिवंत राहू शकतो. समतोल ढासळला तर मानवाचं जीणं मुश्किल. आणि आता त्या मुश्किलच्या स्थितीमध्ये आपण सगळे जाऊन पोहोचलेलो आहोत. आपल्याला हा निसर्गाने तो पण अनुभव करून दिला की जर तुम्ही समतोल नाही ठेवला तर काय होईल. कृत्रिम ऑक्सिजन तुम्हाला इतका नाही मिळू शकत जेवढा निसर्ग देतो आपल्याला. आपण सगळे त्याच्यातून गेलेलो आहोत आणि म्हणून प्रकर्षाने ही आजच्या दिवसाची आपण वाट बघत असतो. करणार नाही तेव्हापर्यंत त्या मातीतून अन्नद्रव्य पिकात येणार नाही. पिकातून जर अन्नद्रव्य मिळालं नाही तर आपल्या पोषणात येणार नाही आणि पोषणात जर आलं नाही तर परत आपल्याला फार्मसीकडे जावं लागेल. म्हणून मातीचा गुणधर्म सुद्धा सुधारणं या दिवसाच्या निमित्तानं मी कडकडीच विनंती करतो की आपल्याला न्यूट्रासिटिकलवरच भर द्यायचा आहे. दुसरं न्यूट्रासिटिकलचं मी एक उदाहरण सांगतो. आपल्या बऱ्याचशा लोकांना थोडं वय 50-55 ओलांडलं की कॅल्शियमची कमतरता जाते. मग डॉक्टरकडे जातो, कॅल्शियमच्या गोळ्या घेतो. कॅल्शियमची गोळ्या घेतले ऍसिडिटीचा त्रास होतो, ऍसिडिटीसाठी परत अँटी ऍसिड घेतो. त्यापेक्षा ज्यामध्ये कॅल्शियम जास्त आहे असे पदार्थ जर सेवन केले, उदाहरणार्थ नाचणी असेल, नाचणीचं सेवन केलं, बाजरीचं सेवन केलं तर आपल्याला कॅल्शियम ऑटोमॅटिक त्या खाद्यातून मिळते आणि आपल्याला परत डॉक्टरकडे जायची गरज नाही पडत. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त भर जे आहे न्यूट्रासिटिकल म्हणजे पौष्टिक याच्यावर भर देणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले महाशक्ती हे वाण रिलीज केलेलं आहे बाजरीचं, ज्यामध्ये 90 ppm लोह आहे. आज लोहाची गरज प्रत्येकाला भासते. लोह नसलं हिमोग्लोबिन कमी होते, ॲनिमिया होते, मग परत लोहाची गोळ्या घेत. त्यापेक्षा आपण जे बायोफोर्टिफाईड व्हेरायटीज आहेत त्याच्यावर सुद्धा भर देणं गरजेचं आहे. मी आजच्या दिवशी प्रत्येकाला विनंती करतो, निसर्गाचं संवर्धन करा, जैविक शेतीकडे वळा. कारण भारतामध्ये प्रत्येक माणूस जो शेती करतोय आणि जो नाही करत आहे, प्रत्येक दिवशी प्रति व्यक्ती 316 मिलीग्राम विष रोज प्राशन करतोय. एक तो फवारतोय शेतातला मजूर किंवा शेतकरी, आपण त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन पॅसिव्ह पद्धतीने, जसं सिगरेटचा ऍक्टिव्ह स्मोकर असतो आणि पॅसिव्ह जो वास घेणारा असतो, तशा पॅसिव्ह पद्धतीने आपण 316 मिलीग्राम रोज विष प्राशन करतोय. हे कुठतरी कमी व्हावं एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. खासदार साहेब.
परिषद स्टेजवर सर्व मान्यवर व आपण सर्व यांना प्रथमतः मी जागतिक पर्यावरण दिनाचा सातारा जिल्हा वन विभागाच्या मार्फत सर्वांना एक शुभेच्छा देतो. थोडासा दिलगिरी पण व्यक्त करतो कारण घ्यायला लेट झालं, कारण आपले खासदार साहेबांची दिशा समिती मीटिंग आहे, त्यांचं पण नियोजन आमच्याकडे होतं. साहेब आता तिकडेच मीटिंगला गेलेले आहे, तर त्याचं नियोजन आम्हाला करायचं होतं. थोडंसं लेट झालं. तशी मला बोलण्याची संधी दिली. थोडाच वेळ बोलणार आहे. जागतिक पर्यावरण दिन आपल्याला साजरा करण्याची वेळ का आली त्याच्यावर नक्की आपल्याला विचार करावा लागणार आहे. कारण जागतिक पर्यावरण दिन आज एक दिवस साजरा न करता आपल्याला वर्षभर साजरा करावा लागणार आहे. ज्या आता गेल्या 4-5 वर्षात किंवा मागं ज्या नैसर्गिक आपत्ती निर्माण होत आहे तर त्या का व्हायला लागलेल्या आहेत, तर पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला लागलेला आहे. त्याला आपण फक्त मी स्वतःचं मत व्यक्त करतो की याला फक्त मानव त्याला जबाबदार आहे. बऱ्याचशा ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे. आपण जुने लोक सांगतात की जंगल कुठपर्यंत होतं आणि कधी बिबट गवे हे कधी वस्तीत आलेले बघितले नाही. परंतु आत्ताचं जर वातावरण बघितलं तर सातारा जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिसच्या बाजूला पण बिबट आलं, किंवा फलटण तालुक्यातील एक थिएटर आहे तिथं पण बिबट आला. म्हणजे त्याचा जो नैसर्गिक अधिवास आहे आपण नष्ट करायला लागलो आहे. डेव्हलपमेंटला आपला विरोध नाही, पण दोघांचा समतोल राखून जर विकास केला तर त्याचा नक्कीच आपल्याला फळ भेटेल. आता कोविड पण गेलेला आहे. कोविडला फक्त आम्ही कोविडच्या दवाखान्यात ड्युटीवर होतो मी, तर तिथं फक्त ऑक्सिजन मिळत नाही म्हणून किंवा ऑक्सिजनची कमतरता यामुळे बरेचसे पेशंट दगावले. जर तुम्ही एक वडाचं झाड लावलं तर त्याच्यापासून किती ऑक्सिजन भेटतोय. आपला कल्पवृक्ष आहे, प्रत्येक गोष्ट त्या झाडांचे उपयोगाला येते. प्रत्येकाने आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एक संकल्प करा. विभागामार्फत आम्ही आता 500 किंवा 1000 झाडांपर्यंत दिलेले आहे. तर अजून तुम्ही लावणार असेल तर अजून तुम्हाला पुरवठा आणि मोफत पुरवठा करण्याची आपण सोय करू. आज तुमच्या गावचे सुपुत्र अभिजित माने हे वन क्षेत्र म्हणून सातारा डिव्हिजन विभागात आता हजर झालेले आहेत. ते आता आपल्या आबांचे सुपुत्र आहेत. आबांच्या आमच्या वडिलांसारखे आहेत. कायम कॉलेजपासून ते आजपर्यंत सगळा प्रवास त्यांच्या देखरेखीखाली झाला आहे किंवा मार्गदर्शनाखाली. आज एक चांगला योग आलेला आहे. त्यांचे सुपुत्र पर्यावरण दिन आणि आजच हजर झालेले आहेत. तर सर्वांनी एक संकल्प करा की प्रत्येकाने एक झाड लावा. शाळेतले मुलं दिसत आहेत, शिक्षक पण दिसत आहेत, त्यांनी पण जरा मुलांना जर ते रुजवलं की वृक्षतोड करणार नाही. आता आई वडिलांना सांगून थोडासा फरक नाही पडणार, पण मुलांना सांगितलं. एक गाव आहे, मी मेळघाटमध्ये काम करत असताना शाळेत असं लेक्चर केलं, तर मुलं वाटत लागली की झाडं तोडायची. मग आम्ही तिथं गॅस वाटप केली. तर असा फरक पडू शकतो. प्रत्येकाने एक झाड लावायचा आज संकल्प करा. दुसरी एक गोष्ट सांगतो, आता केरळला एक घटना झाली की लोकांनी बिबटची शिकार करून त्याचं मटण खाल्लं. म्हणजे आपली मानवजात आता म्हणतात की या गोष्टीला नैसर्गिक आपत्तीला मानव जबाबदार आहे. तर त्याचं एक ज्वलंत उदाहरण केरळमध्ये घेतलं की बिबट हे खाण्यासारखं आपलं अन्न आहे. फक्त मानव जातीने स्वतःला ट्रॅक सोडलेला आहे. कारण जो जिभेने पाणी पितो त्यालाच फक्त मांसाहार करायला अधिकार आहे. आपण जिभेने पाणी पितोय तर नाहीये. तर किमान तुमचा मांसाहार आहे तो वेगळा किंवा वन्य प्राण्याची शिकारी करून मांसाहार करू नका. कारण डुकर जरी मारलं तर 3 वर्ष शिक्षा आहे. मोर मारला किंवा बिबट मारला तर 7 वर्षापर्यंत शिक्षा आणि दंड किती पण होऊ शकतो.
कमीत कमी 10, पण किती 10 कोटी पण होऊ शकतो असे शिक्षा पण आहे. दुसरी गोष्ट, आजच्या पर्यावरणाचा ऱ्हास खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. 2च गोष्टी त्याला जबाबदार आहेत. एक, वृक्षतोड जास्तीत जास्त होती, अतिक्रमण व्हायला लागले आणि सगळ्यात जास्त धोकादायक सातारा जिल्ह्यासाठी पर्यावरणाचा ऱ्हास होण्यासाठी असेल तर वनवा. खूप मोठ्या प्रमाणात वनवा लावला जातो. तर शेतकऱ्यांनी 2-3 काळजी घ्या, कारण सातारचं फॉरेस्ट ही फक्त मालकी शेती आहे, त्याच्यानंतर डोंगर चालू झाले. मग आपण जाणून बुजून लावत नाही, पण शेतीची कामं पूर्ण झाली की 4 वाजता आपण खाली आले की बांधावर गवत गोळा करतोय, त्याला पेटी कदाचित ते सगळं विजवून मागे गेलं. तर आपण काय करतात, न विजवता ते येतात मागे येतात. मग विचार करा, एक लागल्यानंतर किती जीव जंतू. ज्यावेळेस आम्ही विजवायला जातो त्यावेळेस कितीतरी प्राणी, कितीतरी प्राण्यांची अंडी ते दिसणारे, जे बिळात राहणारे आहेत त्याला तर हिशोबच करू शकत नाही. एक खारुताईंचा व्हिडिओ आला होता जो जंगलात लागला आपल्या सातारा. त्याची पिल्लं सागवान जळते, मध्ये सगळे बालक सागवान, मध्ये खारुताईची पिल्लं अडकली, एक पिल्लू घेऊन खाली येते. तो पण व्हिडिओ ह्याच्यासारखं पाप कुठलं दिसलं नाही. त्यामुळे आपण सर्वांनी संकल्प करा, जो कोण लावतोय तर त्याला समजावा. दुसरी गोष्ट आहे, ज्यांच्याकडं जनावर आहे ते पण आता उन्हाळ्यात 1-1.5 महिना सगळं गवत जळलेलं असतं. गवत जळलं की ती गुरांना खायला राहत नाही. मग काय करतात, ते पेटवून देतात. पेटवून दिला की ती सगळं गवत जळल्यानंतर एखादा जर वळल्याला पाऊस झाला की पटकन गवत उगवतात, ते जनावरांना खायला होतं. असा लोकांचा गैरसमज आहे. याने काय होते, बरेचसे डोंगर बोडके व्हायला लागले. वनवा लावल्यामुळं गवताचं बी जळून जाते आणि फक्त जे जनावर खाऊ शकत नाही असेच गवत उगवायला लागते. तुमच्या डोंगरात पहिले मारवेल होते, सगळ्या गावात जे कुणाला पाहिजे तेच गवत होतं. पहिले लोक पेंड्या बांधून आणून जनावरांना घालत होते किंवा एखाद्या ठिकाणी गोठा करून पेंड्या आणून गल्ली लावून त्याचं ते चारा घालत होते. आता तसं नाही, गुरं सोडून द्यायचे, संध्याकाळी मागायला बघायचं. असं थोडासा आपला ट्रॅक बदललेला आहे. थोडीशी ही पण काळजी घ्या. तिसरी गोष्ट बनवा लागण्यासाठी थोडेसे सिगरेट ओढणारे पर्यटक काय थोडेफार असतात, ते कदाचित 1-2% तो लागते. वनवा लागण्याचं प्रमाण 95% मानव निर्मित आहे. 5% फक्त नैसर्गिक लागतो. नैसर्गिक म्हणजे फक्त जे बांबू घासणे, असे झाडाला घासणे, म्हणजे ते इकडं आपल्याकडे होत नाही. ते फक्त आपला जे नॉर्थ एरिया आहे, उत्तराखंड आहे, हिमालय, अशा ठिकाणी होण्याचा तो प्रॉब्लेम आहे. या पर्यावरण दिनी सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि 1-2 संकल्प करा. वृक्षतोड करणार नाही, वनवा लावणार नाही. शिकार करत असेल तर आमचा टोल फ्री नंबर आहे 326. त्यांना आपण गुप्त बक्षीस देऊ. त्यांचं नाव ओपन केलं जाणार नाही. आणि कदाचित आव्हानाला एक विनंती करतो किंवा तुमच्या गावकऱ्याला विनंती करतो की जर तुम्हाला जमलं तर कुऱ्हाडबंदी पण तुम्ही करू शकता. आणि ज्यांच्याकडे गॅस नसतील अशी काही नावं दिली आपण, तर कोरेगाव तालुक्यातून आपण गॅस वाटप करण्याचं पण नियोजन करतो. आज तुम्हाला 100 रुपयात गॅस भेटतोय, पण ते सिलेंडर भेटत नाही. आम्ही गॅस 75% 5-6 रुपये गॅस शेगडी आणि किंमत आहे. फक्त तुम्हाला 25% भरायला होतं, म्हणजे 2-2.5 रुपये तुम्हाला भरायला लागतात. पण तुम्हाला पहिल्या वर्षी 12 सिलेंडर फ्री भेटतात, दुसऱ्या वर्षी 8 भेटतात, तिसऱ्या वर्षी 6 भेटतात, चौथ्या वर्षी 4. मग बघा किती फायदेशीर आहे. तर अशी कोणाचे राहिले असतील तशी पण आपण वाटप करता येईल. पुन्हा एकदा मी सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देतो आणि मला संधी दिल्याबद्दल आयोजकांचं धन्यवाद देतो. थोडीशी खासदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली तिथं पण मीटिंग आहे, त्यामुळं सर्वांची रजा घ्यायला आहे. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर माननीय डॉक्टर भूषण यादगीरवासर, विषय तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांना मी विनंती करते की त्यांनी आपली मनोगत थोडक्यात.
सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्व गुरुवर्य, ज्यांचं नाव पूर्ण देश पातळीवर आज लौकिक आहे, या सर्वांना नमन करतो. आणि आपण सर्व उपस्थित शेतकरी बंधू, इथलं कॉलेजचा स्टाफ आणि विद्यार्थी, आपण आज जागतिक पर्यावरण दिन हा साजरा करत असताना आपल्याला खासदार साहेबांनी एक चांगली संकल्पना दिली, झाडं लावा आणि पर्यावरणाचं रक्षण करा. त्याच्या पुढे मी जाईल. 2 शब्द आपल्याला आता ऐकावं लागेल की न्यूट्रॅसिटिकल आणि फार्मास्युटिकल. न्यूट्रॅसिटिकल म्हणजे काय की आपण जे खाणार आहे त्या खाद्यातूनच आपल्याला आरोग्य जर सांभाळू शकलो, आरोग्य जर व्यवस्थित जर राहिलं, तर आपल्याला फार्मसीमध्ये जायची गरज नाही. त्याला फार्मास्युटिकल म्हणून आपल्याला न्यूट्रॅसिटिकलवर येणाऱ्या दिवसात भर देणं गरजेचं आहे. मी एक चांगलं उदाहरण मी माझ्या घरचं देतो की सोडियम हा आपल्या ब्रेनमध्ये आवश्यक आहे. तुम्ही खूप काळजीपूर्वक ऐका मी काय सांगतोय. सोडियम आपल्या मेंदूमध्ये खूप गरजेचं आहे. माझे चुलते आहेत, त्यांना चेक केला असता सोडियम कमतरता निघाली आणि स्मृतिभ्रंश झाला. आणि नागपूरच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना सांगितलं की तुम्हाला आता स्मृतिभ्रंश झालं, तुम्ही सुधरू शकत नाही. तर त्यांनी विचारलं याच्यात काही इलाज आहे का? तर त्यांनी साधं एक इलाज सांगितलं, तुम्ही सेंद्रिय गुळ खा. आणि माझं गाव इथून 730 किलोमीटर दूर आहे. मी दर महिन्याला चिवटे साहेबांकडून आणि माने साहेबांकडून सेंद्रिय गुळ घेऊन तिथं पाठवतो. आणि डॉक्टरकडे त्यांचं जाणं बंद झालं. ती एकही चपाती न खाणारे आज 2 चपाती खात आहेत आणि स्मृती चांगल्यापैकी आलेली आहे. हे आहे न्यूट्रॅसिटिकलचा फरक. तर माझं म्हणणं हेच आहे की पर्यावरणाची रक्षण करताना आपल्याला न्यूट्रॅसिटिकलवर भर देणं गरजेचं आहे. पाण्याचा सुद्धा समतोल वापर करणं गरजेचं आहे. आपण जे 1 कप कॉफी पितो, 1 कप कॉफी आपल्या शरीरात जाईपर्यंत साधारणतः 2200 लिटर पाणी लागते. म्हणजे झाड लावणं, झाडाला पाणी देणं आणि ते आपल्या प्रोसेसिंग झाल्यानंतर आपल्या पोटापर्यंत जाणं, या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. म्हणून लाईफस्टाईल चेंज करत असताना लाईफस्टाईल ही स्वतःची चेंज आणि दुसरं मातीच्या लाईफस्टाईलची चेंज होणं गरजेचं आहे. आता तुम्ही प्रत्येक भाषणामध्ये बघताय की सेंद्रिय कर्ब. सेंद्रिय कर्ब हा फक्त परवलीचा शब्द झालेला आहे, पण सेंद्रिय कर्ब वाढवणं गरजेचं आहे. आपण पूर्ण सातारा जिल्ह्याचा जर विचार केला 0.4च्या पुढे कोणाची दिसत नाही. काही मान्यवर असतील जे खरोखर शेतीवर काम करतात, तर त्यांचं 0.7 असू शकते. आणि त्याचा एक भक्तगण आज शेतकरी कार्यशाळेच्या निमित्तानं उपस्थित आहे. या ठिकाणी माझ्या शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सहाय्यक वनसंरक्षक सातारा माननीय महेश झांबुर्डे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आमच्या मनोगत व्यक्त करावे. साताऱ्याचे सहाय्यक वनसंरक्षक महेश झांबुर्डे साहेब हेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत नितीनदादा माने यांनी करावं अशी त्यांना विनंती. आणि आज ज्यांनी रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून 4 स्वीकारलेला आहे ते रहमतपूरचे सुपुत्र अभिजित अरुण माने. अभिजित अरुण माने यांचं स्वागत आणि सत्कार खासदार साहेबांनी करावा अशी त्यांना विनंती. महेश झांबुर्डे साहेब आणि अभिजित माने दोघंही प्रशिक्षण कालावधीमध्ये रूम पार्टनर होते आणि आता एकाच कार्यालयामध्ये ते कार्यरत आहेत. साताऱ्यामध्ये अभिजित माने आजच सेवेवरती रुजू झालेले आहेत. धन्यवाद साहेब. क्षमा करा, मला पदमोर्चा कार्यक्रम असा दिशा कमिटीचा आहे ज्यात शेतीवरतीच चर्चा आहे. धन्यवाद. थँक्यू.
सर्वांनी जागेवरतीच बसून राहा. साहेबांनी जो संदेश दिलेला आहे तो संदेश आपण सर्वांनी जाताना एक रोप कृषी विभागाच्या मार्फत आपल्याला दिले जाणार आहे. सर्व शेतकऱ्यांना आणि उपस्थितांना ते रोप इथून घेऊन जायचं आहे आणि पर्यावरण रक्षणाचा. मी मुद्दाम एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. एका भगिनीला पोटामध्ये सोय नव्हती आणि तिच्याच त्या घरामध्ये ती बाहेर बघायची. समोर एक माय माऊली दांड्याच्या डब्यात लावलेल्या तुळशी रोपाला पाणी घालायचे आणि ती म्हणजे देवा तिला तुळशीला पाणी घालायचं भाग्य आहे. मी रोज माझा देह शिजवते आहे, मला हे भाग्य कधी मिळेल. पण तिच्या केवळ त्या प्रार्थनेनं निवळ पाणी घालणारी पुण्यवंत आहेत, पण मला ही संधी मिळत नाही. पण देवा ही मला संधी कधी मिळेल याकरता प्रार्थना करणारी स्त्री ही देवाजवळ गेली आणि कानोपत्राला धरून विठ्ठलाच्या पायावर मिळवली. ती कानोपत्रा तो नामदेव आपल्या हातून विठ्ठलाने दूध प्यावं म्हणून नाचणारा नामदेव नाचो कीर्तनाच्या नंदी आणि जोडून ये धन उत्तम भावाने उदास विचारे खर्च संत तुकाराम या परंपरा. शेवटच्या परंपरे गिरीश आहेत, वसंतराव आहेत, बेला शेंडे, सावंत शेंडे, राजेंद्र शेंडे, अरुणराव माने, अनेक मंडळी या रहमतपूरचं नाव भारताच्या आणि जागतिक नकाशावर करणार आहेत. कमीत कमी आपण 100-200 माणसं आहे. पुढच्या वर्षी लावलेल्या रोपाचं, आज लावलेल्या रोपाचं वर्धापन करण्याची गाडी घ्यायची. पुण्याच्या सगळ्या टेकड्यावरती आदरणीय शरद पवार यांनी मला दिलेल्या 5 कोटी रुपयातून लावलेल्या झाडांमध्ये मोर नाचतायत, लांडोर येत आहेत, आपल्या दारातल्या लिंबावर कावळा बसला तर सासूर म्हणशील असं वाटतं मुराळी घेणार बरं रे काऊ तुझे सोन्यानं मोडवी नको. दही भाताची उंडी दारात बसलेल्या लिंबावरच्या कावळ्याला बघून सुद्धा जी बाई माहेराचं गुणगान करते. तिने लावलेल्या वृक्षराजीमध्ये आपल्या इथे तर बसरे मोरा, जीव घालते सारा, पाणी पिऊ भूर उडंदो, हे नव्यानं आल्याशिवाय आपण टिकणार नाही. उष्णतामान 43-44. मी नागपूरला राहिलोय, चंद्रपूर राहिलोय. चंद्रपूरच्या एका गावामध्ये 50 उत्पन्न झालं. इतर देशामध्ये आहेच, पण हा समतोल आपण राखल्याशिवाय आपल्या प्रयत्नातून पडणारं पाणी धबाधबा पडतं आणि धबाधबा होऊन जातं. पडणारा ठेप टपकन पडावा, तो पानावर पडावा, पानातून जमिनीवर पडावा, जमिनीतून मुरावा, मुरून तो खाली यावा, तो विहिरीत यावा. बाष्पीभवनातून 12% पाण्याची हानी झाली आहे. याचा अर्थ त्या पाण्यावर काहीच नाही आहे, त्यामुळे विनाकारण होऊन जाते. आपण सगळ्यांनी म्हणून प्रयत्न करू. आजच्या या जागतिक पर्यावरण दिनी निदान त्याची सुरुवात ज्या राज्यामध्ये आपल्या दाचा एक मुलगा त्या राज्याचा प्रमुख होता आणि तिथली शेती त्याचं उत्पादन दिल्लीला गेल्याशिवाय दिल्लीचं मार्केट उघडत नाही. आणि पुढे जेव्हा याल तेव्हा तेच भाजी घेणार 200 रुपये किलो. माणसं रांग लावून उभी असतात. याचा अर्थ लोकांना उत्तम कर्ज घ्यायचं, जास्त पैसे देऊन घ्यायचं सुद्धा अगत्य आहे. आणि त्यामुळं सगळ्या रहमत पुरं करणार या पंचकृषीला फार्मर ग्रुपला माझी विनंती आहे, जेवढं जमल तेवढं. पण गाईच्या शेणावरती, गोमूत्रावरती, मेंढीच्या, डुकरांच्या, गाढवांच्या, उंटांच्या यांच्या विष्ठेतून जे खत निर्माण होते ते वापरा. 16,000 फुटावरचा एक धनगर 495 मेंढ्या बाळगणार मला इतकी किंमत भेटला. त्याचं दूध 600 रुपये लिटर आहे.
कारण त्यात औषधी गुणधर्म आहे. वेल माशाची उलटी 12 कोटी रुपये. सुगंधी द्रव्यामध्ये उपयोग येणारी अर्धा किलोची उलटी जर 12 कोटी रुपये जात असेल आणि त्याकरता तस्करी होत असेल तर मस्करी सोडा, तस्करी सोडा, धारकरी व्हा, वारकरी व्हा आणि रोप लावा, ते वाढवा. आणि मी लावलेलं रोप आहे म्हणा. कदाचित माझ्या आयुष्यात मला याचा आंबा मिळणार नाही, पण 3-4 वर्षात येणारा आंबा चिंच सुद्धा आहे. आज दिले चिंचे झाड आहे, ते चिंची झाड सेमच चिनार वृक्षापुरी. पुढचं गाणं तसं आहे, भेटायची तू सखे. ती सखी जी आहे ना, इथेच आणि या बांधावर अशीच श्यामल वेळ सख्यानं किती रंग लागले. धन्यवाद साहेब. दोनच मिनिटं साहेब. या ठिकाणी घटनेत उपस्थित राहिलेले डॉक्टर विवेक क्षीरसागर, सेवानिवृत्त कार्यकारी संचालक कात्रज डेअरी पुणे यांचं स्वागत शिवाजीराव माने साहेब यांनी करावं अशी विनंती. आणि संकट चतुर्थी 9:40 चंद्रोदय होता. मी त्याला फोन केला, वैद्या काय करतो? काय नाही म्हणलं, चंद्रोदय वाट बघतोय. थोडा ऐकायला काय म्हटलं, घरात चंद्र आहे ते बघ ना. आपण घराला चंद्र विसरून बाहेरचा चंद्रिका. खरं काय? संस्कार बदलले म्हणून संस्कार भारतीचे काम करणारी मंडळी ब्रह्मकुमारी 5-7 डिसेंबरला निमंत्रण त्यांनी मला दिलं होतं आबूच. याचा अर्थ आपण केलं तर होतंय, पण केल्याने होते आहे. मी आणि तू आणि तुम्ही आणि तुम्ही ना मी नक्की काहीतरी करूया. आपल्या हातात येऊ. नव्यानं मानेसाहेब तुम्ही सगळ्यांनी असं ठरवा, थोडी का होईना 10 गुंठे तुमच्या शेतीतली भाजी फळं खाल्ल्यानंतर ते गिराईक दुसऱ्याकडची भाजी घेणार नाही. जी मंडळी सिक्कीमला येऊन गेली आणि 4 दिवस राहिली त्यांना मी 4थ्या दिवशी कसं काय सुपडा साप बसलं की जाते मन तू म्हणजे खासदार असं काय बोलतोय, 7व्या भाषेत बोलतोय साप. कारण काय, ज्या गोष्टी निसर्गाने ढकलल्या जर काय त्या आत येतात, पण आपण ढकलून कुठतरी निघालोय त्यामुळे ढकलत घरी गेला. रात्री आम्ही कार्यक्रम केला, एखादा माणूस इकडे असतोय 1 मिनिटात तिकडे होतो. मग त्याला आम्हाला सांगावं लागतं का, तर तो म्हणतो तोच चंद्रमान तू इकडेच तिकडे बघतो. आपण काही गोष्टी सोडल्या पाहिजेत आणि काही गोष्टी मनोभाव धरल्या पाहिजेत. माझ्या वाटतं सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी आदरणीय खासदार देवाजी पाटील यांचा स्वागत आणि सत्कार कुंभेश्वर देवस्थान ट्रस्ट अहमदपूरचे जय जपा माने आणि बलदेवमाने गुरुजी यांनी या ठिकाणी केलेला आहे. धन्यवाद. ब्रह्मकुमारी पाठशाळेच्या प्रमुख, काही विद्यार्थी, काही शिक्षिका, माझे काही
गावात एक माणूस सायकलवरती कॅरीवरती बाटली लावायचा आणि निसऱ्यापासून वेळापर्यंत शेण गोळा सकाळी एक पाठीवर शेण गोळा करणे, घरी जाणे आंघोळ करणे आणि एक पाठीवर ती म्हैस गाय न बाळगता. आता ज्या राज्याचा मी म्हणत होतो तेथे गेल्यानंतर गव्हर्नरला ऑर्डन्स करण्यात अध्यादेश तो मी समुद्रात काढला, 1 किलो खत काढलं, केमिकल 25,000 केंद्र शिक्षा. हे जे होतं ते बंद झालं. एक कोंबडी भाजी नाही. कायद्याने काय गोष्टी करतात, पण काय याचं बोला तुम्ही मला गोष्ट. तेव्हा आता आपण कायद्याचं ना मैद्याचं नाही, दांडग्याचं नाही, मनाला बोलायचं. निदान झोपू नका. लग्न लागलं तदेव लग्न सुदिनम म्हणलं ना, नवऱ्याकडे बोलतो. काल घरात बोलतो मी मुद्दा तुमच्याच घरात बोलतो. निसर्ग सत्य होतं. काल रात्री मी इथूनच गेलो, टिपूर चांगलं पडलं होतं, जामगावला होतो आणि जामगावातनं पुष्कळी मार्गे गेलो. स्वच्छ झालं. स्पर्श, चव, श्रवण, दृष्टी, शरीरामध्ये काही गोष्टी अशा आहेत पण आपलं पण काय बांधावं झाड लावा. का बरं द्या तुमच्या गावातल्या वड्याचं झाड असताना आजीने एक गोष्ट सांगितलीच नाही तर पाय सोडून बसले बाबा. आता खासदार सांगायचे मला 43 लोकांना फोन करणार. कारण काय जन्मतारीख पाहिजे. आमचा पोरगा किंवा लावलं आता मला गाडी आपल्याला म्हणून नाही आपली ठिकाणी राजू सांगते ग्रँड मार्ग आपण लिहिलं इतिहास दुसरा गेला माहिती नाही. श्रीमंत सकल सौभाग्याचे सुमित्रांचे भोसले यांचं निधन झालं. सिने तारका 94 वर्षाच्या सुलोचना नाटक शिरोडपर्यंत आठवड ते कोल्हापूरची एक छोटी मुलगी 1928 साली जन्माला ती जाते. विसरणं म्हणजे काय? पूर्वी माझ्या लहानपणी खिरीचं पाणी असायचं आणि चांबड्याचे मोठ असायचे, पुन्हा पत्र्याचे मोठा. काय माणसं पाठवणं रायगड चालू नसतं, बऱ्याचकी धुणं लागतं. मी माझ्या जमान्यात होतं आणि म्हटलं पाहायला का नाही मित्रांना का धुत नाही मिरच्याला पाणी जातं आणि काय खारोळपणाचे कपडे धुतले तर मिरचीची फुलं गळतात. मी जरा त्यातून सांगतो प्रदूषण अशी बायो समज करता येईल मला. मेडिटेशन मधून संस्कारातून पुढच्या रोगाशी आपण जे देतोय हे वाढवण्याचा केले प्रयत्न. मग मी संविधान सांगितलं
दूर शेतात